शनिदेवांना बोलते की पार्वती मातेच्या बाळाला बघायला सगळेजण चालले सोहळ्याला, तुम्ही का बरं जात नाही? शनिदेव बोलले मी जात नाही. म्हणे अहो जा ना. म्हणे नाही नको. अहो जा. शनिदेव जात नाही. याच कारण काय असेल? कारण शनिदेवांना आपल्या पत्नीचा शाप होता. काय शाप होता? शनिदेव सगळ्यांचं ऐकायचे पण बायकोचं ऐकत नव्हते. मग तिला राग यायचा. तिने विचार केला की माझा नवरा याच्या सगळ्यांकडे नजर आहे पण माझ्याकडे याची नजर नाही. म्हणून तिने रागाच्या भरामध्ये शनिदेवांना शाप दिला होता की तुमची माझ्याकडे नजर नाही ना, मग मी तुम्हाला शाप देते. तुम्ही ज्यांच्याकडे बघाल ना त्यांच्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा शाप शनिदेवाच्या पत्नीने शनिदेवांना दिला होता ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये. तेव्हापासून शनी ज्यांच्याकडे तिरक बघल त्याला 7.5 लागलीच म्हणून समजा. शनिदेव वाईट नाहीत, ते क्रूर नाहीत. त्यांना वाटत नाही माझ्या भक्तांनी मी त्रास द्यावा, पण तो शाप आहे. म्हणून शनीची वक्र दृष्टी आपल्याकडे होत असते. झालं काय? ज्या वेळेस शाप मिळाला कुणाकडे बघितलं की समोरच्याला 7.5च सत्यानाशच व्हायला लागला. आणि ज्या वेळेस आपण शनी महाराजांच्या दर्शनाला जातो ना, हो, तर डायरेक्ट कधी समोरून दर्शन नाही घ्यायचं शनिदेवाचं. त्याच्या नजरेसमोर नाही जायचं. आपण समोर जाऊन असं वर तोंड करून दर्शन घेतो, तसं नाही. असं तिरक होऊन दर्शन घ्यायचं. म्हणजे शनीची वक्र दृष्टी आपल्याकडे होत नाही, आपल्यावरती होत नाही. आणि ज्या वेळेस तिनं शनिदेवांना शाप दिला तर शनिदेव हे क्रोधायमान झाले, असे दग्ध झाले, तापमान वाढलं. आणि मग भक्तगणांनी शनिदेवावरती थंड होण्याकरता तेल वतायला सुरुवात केली. तेव्हापासून जे शनीला तेलाने आंघोळ घालायला सुरुवात केली ती आतापर्यंत चालूच आहे. आणि मग ते शनी महाराज पार्वती मैयाच्या घरी बाळाला बघायला येऊ लागले, कार्यक्रमाला येऊ लागले. कार्यक्रम संपत आले. बरेच देवी देवता कार्यक्रम संपून घरी पण चालले होते. शनी महाराज आले. पार्वती मैयानं शनी महाराज येताना खाली मान घालून आले. तर त्यांना माहिती होतं जर माझी नजर त्या छोट्याशा बाळावर पडली तर त्याचा सत्यानाश व्हायला नको, 7.5 त्याच्या मागे लागायला नको. म्हणून शनिदेवाने खाली मान घातली. पार्वती माता बोलतात शनिदेवा उशिरा का होईना आला, धन्यवाद, पण आलेच तर माझ्या बाळाला आशीर्वाद देऊन जा. एकदा त्याच्याकडे डोळे भरून बघा. आता पार्वती मातेचं मन मोडतंय ना. शनिदेवानं त्या बाळाकडे बघितलं बरोबर त्या बाळाचा शिरच्छेद झाला आणि ते शिर उडून शिर उडालं त्या बाळाचं. आणि हा प्रकार बघून पार्वती मैया त्या ठिकाणी आकांत करू लागल्या, रडू लागल्या. शनिदेवाने माझ्या बाळाला बघितलं तर माझ्या बाळाचा शिरच्छेद झाला. आणि त्या धडाला धरून पार्वती मैया रडू लागल्या. भोले बाबांना दुःख झालं, सर्व देवी देवतांना दुःख झालं. सर्वजण त्या ठिकाणी क्रंदन करू लागले, रडू लागले, शोक करू लागले. शनिदेवांना सुद्धा कळेना आता यात माझी काय चूक आहे भाऊ. म्हणे मला शापच असा आहे ज्याच्याकडे पाहिन. आणि मग त्या ठिकाणी विष्णू भगवंताने थोडं डोक्याने काम घेतलं. सर्वांनी एक चर्चासत्र ठरवलं, मीटिंग बसवली. पार्वती मातेचं दुःख हलकं व्हावं, तिचा पुत्र तिला पुन्हा जिवंत मिळावा म्हणून
एका हत्तीचं मुख त्या धडाला लावलं. गजाचं मुख त्या धडाला लावल्यामुळे ते जिवंत झालं आणि त्या ठिकाणी बारशाच्या दिवशी त्या बाळाचं नामकरण झालं. बोलिये गजानन भगवान की जय. ते गणपती बाप्पा.